ध्यानापासून समाधीकडे. अतींद्रिय दिव्य अनुभव व त्या पलीकडील ज्ञानावस्था प्राप्त करण्याचे महाद्वार म्हणजे ध्यान प्रक्रिया होय. जाणीवेच्या एका विषयावर मन केंद्रित करणे म्हणजे ध्यान होय. शास्त्र ध्यानाची परिभाषा सांगते, सर्व शरीरेषु चैतन्ये एकाग्रता इति ध्यानम. सर्व शरीरातील चैतन्याचे एकीकरण करण्याच्या प्रयत्न साधनेला ध्यान असे म्हणतात. असल्या प्रक्रियेद्वारे जे आराध्य असेल ते साधकाप्रत येत असते. ध्यान म्हणजे आराध्य आणि आन म्हणजे स्वतःप्रत आणणे होय. मनाची घडणच अशी आहे की ते कधीच एकाग्र होत नाही आणि ध्यानाकरता तर मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. मग ही एकाग्रता कशी साधायची त्यावर गीता सांगते. श्लोक 35 अध्याय 6. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अर्जुना, मनाचा निग्रह करणे कठीणच आहे, परंतु सततच्या अभ्यासाने व वैराग्याने मनोनिग्रह शक्य आहे. तीच ती साधना सतत केल्याने मनावर ते संस्कार नकळत परिणाम करतात आणि ते त्या संस्कारांना धरून राहते. मन म्हणजे अन्य काही नसून ग्रहण केले गेलेले स्थिर संस्कार होत. नवीन संस्कारांना ग्रहण करण्याकरिता जुन्या अवांछनीय संस्कारांना पुसावे लागते. परंतु जुने संस्कार दृढ झाले असल्याने ते निघत नाहीत. जसजसा प्रयत्न करावा तसतसे ते जुने संस्कार अधिक दृढ व्हायला पाहतात. त्याकरिता वैराग्य म्हणजे संस्कारावरील आसक्ती कमी करण्याचा अभ्यास करावा लागतो. वैराग्य म्हणजे आसक्तीरहित व्यवहार होय. राग्य म्हणजे आसक्ती व वै म्हणजे त्यावरील अवस्था होय. वैराग्य आणि मनाचे चांचल्य नाहीसे करण्याकरता जी मनाची शिस्त संपादन करायची, त्याबरोबरच काही साधनांद्वारे मनाला बळेच एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याकरिता उत्तम म्हणजे भ्रूमध्यावर मन एकाग्र करावे. काही लोक भ्रूमध्यावर सहज मन एकाग्र करू शकतात, पण काहींना ते जमत नाही. मन त्या अवस्थेत वाटेल तिकडे भ्रमण करते आणि एकाग्रता नावाचीच राहते. मागील सर्व घटनांचे अखंड चित्रपट मनासमोर वेगाने नाचत असतात. गत आयुष्याच्या सर्व घटना मनासमोर सारख्या सरकत असतात. मनाची घटना तशी असल्यामुळे तसे घडत असते, म्हणून त्याकरिता अन्य उपाय शोधावे लागतात. मन साधारणतः अवयवांच्या आधारे नांदत असते. याकरिता अवयवांना एकच काम करायला लावून स्तब्ध केल्याने मन त्या अवयवांसह आपोआप शांत व एकाग्र होत असते. भ्रूमध्यात ध्यान करणे कठीण वाटत असल्यास बसण्याच्या आसनासमोर एक हात अंतरावर एक दीपक ठेवून त्याच्या ज्योतीवर ध्यान करावे. त्याला ज्योतित्राटक असे म्हणतात. भ्रूमध्याचे ध्यानापेक्षा हे ध्यान अधिक सोपे आहे. ज्योती ध्यान. काहींना केवळ ज्योतीवर ध्यान देऊन त्याद्वारे मनाला एकाग्र करणेसुद्धा जड जाते. पुन्हा मनात नाना विचार येतात व डोळेसुद्धा ज्योतीवर एकटक होण्यापेक्षा मनाच्या विविध विचारासह मानसिक चित्रपट पाहत असतात. अशा वेळेस दुसरा प्रयत्न करावा. आसन अशा प्रकारचे असावे. सर्वात खाली चटई, त्यावर लोकरीचे जाड वस्त्र व त्यावर एखादे शुभ्र वस्त्र अंथरून त्या आसनावर पद्मासन लावून बसावे. पद्मासन लावल्याने त्या अवस्थेत अधिक काळ राहता येते. वज्रासनसुद्धा घालता येईल, परंतु एकदा एका आसनात बसल्यानंतर ध्यान प्रक्रिया संपेपर्यंत त्याच आसनात बसावे. पाठीचा कणा सरळ असावा, हनुवटी किंचित मागे व खांदे किंचित वर असावे. डावा तळहात त्यावर उजवा तळहात असावा. आसनासमोर एक हात अंतरावर दीपक ठेवून त्याच्या ज्योतीवर डोळ्यांनी एकटक पाहावे. त्याबरोबर एखादे स्तोत्र स्वरात म्हणावे आणि म्हटलेले स्तोत्र आपल्या कानाने ऐकावे. डोळे ज्योतीवर त्राटक ध्यानात लागलेले, मुख स्तोत्र म्हणण्यात गर्क झालेले आणि कान ते स्तोत्र ऐकण्यात गुंतलेले ठेवल्याने त्या सर्व इंद्रियांसह मनही आपोआप एकाग्र व्हायला पाहते. स्तोत्र मात्र अगोदर पाठ केलेले असावे. स्तोत्र संपल्यावर पुन्हा पुन्हा म्हणावे व त्राटक व ऐकणे सतत चालू ठेवावे. स्तोत्राचा उच्चार अगदी मनात करू नये, कारण त्यामुळे झोप लागण्याची शक्यता असते. स्तोत्र स्वतःला ऐकू येतील
इतक्या स्वरात म्हणावे. काही जण स्तोत्राऐवजी एखाद्या मंत्राचा वापर करतात, पण मंत्राचा उच्चार केल्याने दोन मंत्रामधील उच्चार करताना मध्ये थोडा खंड पडतो व त्यामुळे मनाची एकाग्रता खंडित व्हायला पाहते. स्तोत्र एकसारखे सुरू असल्याने त्याचा प्रवाह अखंड असतो व त्या नादाच्या प्रवाहात मन आपोआप एकाग्र होते. त्याला नादानुसंधान असे म्हणतात. संस्कृत भाषा छांदस असल्यामुळे स्तोत्र साधारणतः संस्कृत भाषेतच असावेत. हिंदू माणूस देवदेवतेशिवाय राहू शकत नसल्याने हे म्हणायचे स्तोत्र आपल्या इष्टदेवतेचे असावे. इष्टदेवतेचे संस्कृतमध्ये स्तोत्र नसल्यास भगवद्गीतेमधील कोणतेही 8-10 सलग श्लोक पाठ करून ते म्हणावे. श्लोक संख्या संपल्यास पुन्हा त्याचेच आवर्तन करावे. अशा तऱ्हेने बैठक हळूहळू वाढवावी. प्रथम 5 मिनिटे, नंतर स्तोत्रास लागणाऱ्या वेळेइतकी एक स्तोत्र वाढवून त्याला लागणाऱ्या समयाइतकी बैठक वाढवावी. अशा तऱ्हेने बैठक वाढवून ती 1 तास, 1.5-2 तासाच्या अवधीपर्यंत वाढवावी. बैठक इतकी वाढवता आल्यास एव्हाना ध्यान लागायला सुरुवात होऊन जाते. डोळ्यासमोर ज्योती आता 2 दिसायला लागतात. त्या पुन्हा 1 व्हायला लागतात. त्या ज्योतीतून निरनिराळे वर्ण बाहेर निघताना व बाहेरील वर्णवर्तुळे ज्योतीत समाविष्ट व्हायला पाहतात. मनाला एकाग्र करण्याचे संगीतात सामर्थ्य असल्याने आपले स्तोत्र गायनाने इंद्रियासकट मनही त्या गायनाद्वारे गायनाच्या मागोमाग एकाग्र व्हायला पाहते. यालाच नादाच्या मागे जाणे म्हणजे नादानुसंधान असे म्हणतात. आता ज्योती पुढे, बाजूने व मागेही दिसायला लागतात. ज्योतीचा आकार पूर्वीपेक्षा मोठा झालेला असतो. नंतर नेत्रासमोर ज्योतीऐवजी एखादा वर्णबिंदू दिसतो. तो वर्णबिंदू आपल्याला वृत्ती स्वभाव धर्मानुसार दिसतो. तो वर्णबिंदू अमक्याच वर्णाचा असावा असा आग्रह धरू नये. जी जी वृत्ती चित्तावर उठेल त्या त्या वृत्तीनुसार वर्णपटल दिसू लागेल. सर्व वृत्ती स्थिर झाल्यास वर्णबिंदू निळ्या रंगावर स्थिर होईल. सुरुवातीला लाल किंवा पिवळा वर्णबिंदू दिसू शकेल. लाल वर्णबिंदू शेवटची अवस्था नसून सुरुवातीची अवस्था आहे. सूर्याचे किरण वक्रीभवन झाल्यास जे इंद्रधनुष्य दिसते त्यात अगदी खालचा वर्ण तांबडा असतो, कारण तांबड्या वर्णाचे स्पंदन सर्वात अधिक जड असते. निळ्या वर्णाचे स्पंदन सर्वात उच्च विरल असल्याने निळा वर्ण दिसणे सर्वात शेवटची अवस्था होय. इंद्रधनुष्यातील सर्वात शेवटचा वर्ण निळा असतो. ता ना पी नी पाजा अशी ती वर्णमालिका आहे. केवळ तांबड्या वर्णाचे पटल अथवा बिंदू पाहण्याचा आग्रह धरणे अशास्त्रीय व निम्न स्तराचे आहे. ज्ञानेश्वर माऊलींनीही निळ्या वर्णाचेच गुणगान अधिक केले आहे. आता ज्ञानेश्वर अंतर्बाह्य निळा झाला आहे असे ते एका अभंगात म्हणतात. अशा तऱ्हेने चित्ताची एकाग्रता क्रमागत वाढल्याने डोळ्यांना पाणी येते. नंतरच्या काळात नेत्रांना पाणी येणे बंद होऊन नेत्र अर्धोन्मिलित म्हणजे अर्धवट बंद व्हायला पाहतात. काहींचे नेत्र पूर्णपणे बंद पडायला पाहतात. त्यामुळे पुन्हा नेत्र उघडायची इच्छाच होत नाही. नेत्रांची असली अवस्था उच्च होय. नेत्र बंद असूनही ज्योती अथवा वर्णपटल दिसू लागतात. काही दिवसानंतर स्तोत्र बंद पडायला पाहते. सर्व इंद्रिये मनाच्या खोल अवस्थेत जायला पाहतात. त्यामुळे मुख स्तोत्र म्हणण्यात रस घेत नाहीत. तशी अवस्था आल्यास स्तोत्र बळेच चालू करण्याचा अट्टास करू नये. अशी उन्मन्य अवस्था बराच काळ राहते. आता मनातील विचार पांगुळतात व चित्त एक विषयक बनते. यानंतरची अवस्था म्हणजे मनाची कक्षा ओलांडून चित्त अवस्थेत जायला पाहते. मनावरील संस्कार नष्ट झाल्यास त्या उच्च शुद्ध अवस्थेला चित्त असे म्हणतात. चित्त स्वस्थ झाल्याने श्वाससुद्धा बंद होऊन पडायला पाहतो. असली अवस्था अति उच्च प्राकृतिक अवस्था असते. त्यामुळे घाबरून न जाता तशाच श्वासविरहित अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करावा. या उच्च अवस्थेला अश्व अवस्था म्हणजे श्वासविरहित अवस्था असे म्हणतात. ही श्वासविरहित अवस्था कित्येक साधकांना भयावह व तापदायक वाटते, पण त्यांनी घाबरू नये.
श्वास आपोआप चालू होतो, मनावरील दडपण कमी होते. श्वासाची प्रक्रिया पुन्हा चालू करण्याच्या प्रक्रियेला अश्वमेध यज्ञ असे नाव दिले आहे. रामायणात राम सर्व रामायण आटोपल्यावर आणि महाभारतात धर्मराज सर्व महाभारत युद्ध संपल्यावर असाच अश्वमेध यज्ञ करतात. त्यातील योगरहस्य माहीत नसल्यामुळे भावुकजन आणि विद्वान समजली जाणारी माणसेसुद्धा रामासारख्या परमेश्वर स्वरूप व्यक्तिरेखेला आणि धर्मराजासारख्या आदर्शाला घोड्याच्या माना कापून त्यातच धन्यता मानायला लावतात. अश्वमेध यज्ञ म्हणजे खोल ध्यानात बंद पडलेला श्वास पुन्हा सुरू करण्याचा पराक्रम होय. श्वास बंद पडल्यावर शरीरातील रक्तप्रवाहसुद्धा बंद पडतो आणि साधक एका निरालंब केवल अवस्थेत असतो. यालाच समाधी अवस्था म्हणतात. पण ही झाली उच्च समाधी अवस्था. त्या अगोदर अनेक दिव्य अनुभव येतात. डोळ्यासमोर अनेक दिव्य व्यक्ती येऊन निघून जातात. त्यांचा बोध होत नसतो. या अवस्थेला रामायणात कूट चित्रपटाची अवस्था म्हणजे चित्रकूट असे म्हटले जाते. उच्च धारणेच्या प्रत्येक साधकास ही चित्रकूट अवस्था येतेच. अनेक व्यक्ती एखाद्या चित्रपटासारख्या दिव्य दृष्टीसमोरून सरकत जातात, पण त्यांचा बोध होत नसतो. कानात दिव्य नाद ऐकू येतात. घंटानाद, मुरलीचा नाद, मृदुंगनाद, दुंदुबीचा नाद, चंद्रसूर्याचा नाद, ताऱ्यांचा नाद, मेघनाद इत्यादी नादांचा कल्लोळ होत असतो. त्यांना अनाहत म्हणजे कधीही नष्ट न होणारे नाद म्हणतात. पण समाधी अवस्थेकरिता असले निम्न स्तराचे नादानुभव मारक असतात. खऱ्या साधकाने त्याच्या वर जायला हवे. मनाची उच्च अवस्था आल्याने खालच्या स्तरावर शरीराद्वारे काही मुद्रा आपणहून होत असतात. त्यातच काही साधक घडून राहतात व त्यात धन्यता मानतात. पण समाधीच्या उच्च अवस्थेकरिता असल्या मुद्रांचा लोप होणे आवश्यक असते. त्याला रामायणकार लोपामुद्रा असे म्हणतात. ही लोपामुद्रा अगस्त्य ऋषींची पत्नी दाखवली आहे. अ म्हणजे नाही व गस्त्य म्हणजे गतिमान अवस्था. ज्या साधकाच्या मनाची चंचल गतिमान अवस्था संपून तो निरालंब निस्तब्ध परमसमाधी अवस्थेत असतो त्याला रामायणकार अगस्त्य ऋषी असे म्हणतात. असल्या अगस्त्याची पत्नी लोपामुद्रा असते. समाधी अवस्था काही दिवससुद्धा असू शकते. आता तसल्या श्रेष्ठ योग्याला संसाररूप सागरच नसतो. तो संसार सागर पिऊन टाकतो. अगस्त्य असलाच संसाररूपी सागर पिऊन टाकतात. असल्या कल्पावस्थेत साधकाचे शरीर न सडता न कुसता बराच काळ राहू शकते. ही प्रकृतीची मूलावस्था होय. त्या दिव्य अवस्था विरहित अवस्थेत साधक केवळ असण्याचाच अनुभव करतो. याही पलीकडे काहीच नसते. ज्याचे वर्णन करणे शब्दापलीकडील व वाचे पलीकडील असते. म्हणूनच त्याला अनिर्वाच्य ब्रह्म असे म्हणतात. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात या अवस्थेचे अतिशय सुंदर वर्णन करण्यात आले आहे. शब्दापलीकडील दिव्य अवस्था शब्दात अंकित करण्याचा त्यात प्रयत्न आहे. नासदासीन्नो सदासित्तदानी नासीद्रजो नो व्योमापरोयत किमावरीह क्वकस्थ्य शर्मनंभ किमासिद गहनगंभीरम न मृत्युरासीदमृतं न तर्हि रात्र्या अहन आसीद प्रकेत आनीदवातं स्वदया तदेकं तस्माद्धा न्यत्र परः किंचनास. ऋग्वेद मंडल 10, 12, 1 आणि 2. आशय असा, त्या अतिउच्च अस्तित्वाच्या अवस्थेत असत्य नव्हतेच, पण सत्यही नव्हते. सत म्हणजे असलेली खरी अवस्था होय. हे सर्व वस्तुजातमय विश्व प्राप्त होण्याकरता ते माध्यम असावे लागते, तेही नव्हतेच. त्या माध्यमाला धरून ठेवणारे व्योम म्हणजे अवकाशसुद्धा नव्हते. मग कोणी कोणाला आवरले आणि कशाच्याद्वारे ही तत्त्वे उत्पन्न झालीत? ते गहन गंभीर तत्त्व तेव्हा कोठे होते? त्यावेळी मृत्यू नव्हता की अमृतत्व नव्हते. त्यावेळेस रात्र म्हणजे अंधकार नव्हता किंवा पुढे सरकणारा प्रकाशही नव्हता. केवळ एकच एक होते आणि ते
स्वतःच स्पंदन करीत होते. त्यानंतर काय होते हे सांगता येत नाही. सत्य जाणण्याची पराकाष्ठा या सूक्ताद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य विद्वान हे सूक्त डोक्यावर धरून नाचतात. दृश्यमान जगताचे त्या अवस्थांना धरून जे ज्ञान प्राप्त करायचे त्याबद्दलचा प्रयत्न व त्याचे स्पष्टीकरण म्हणजे वेदातील सूक्ते होत. त्यांना मंत्रमयता नंतरच्या काळात लावली गेली. मंत्रमयता लावल्यावर त्याभोवती एक अद्भुत मंत्राचे वलय निर्माण करून वेदासारख्या दिव्य ज्ञानाला मंत्राचे मर्यादित रूप दिले गेले आणि त्याद्वारे भौतिक सुखाकरिता याचना करून त्या मंत्राचा उच्चार करून प्रयत्न करण्यात आले. धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका दिव्य अवस्थेचे हे काय अधःपतन होय. अनेक ज्ञानविज्ञानांचे विषय वेदात सूत्रमय पद्धतीने वर्णन केले गेले आहेत. सर्व विद्या विज्ञानाचे आगर म्हणजे वेद होत. आजच्या सर्व शोधांचे मूळ वेदात सापडेल. मनस्वास्थ्याचे नियम, शारीरिक रोगांचे हरण, ज्योतिषशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, गणिताचे महान सिद्धांत, भूगोल परीक्षण, अंतराळ ज्ञान, वेगाचे शास्त्र, अवकाशज्ञान, कालमापन व कालशून्यता इत्यादी अनेक रहस्यमय ज्ञानाची उकल वेदात सूत्रमय पद्धतीने केली आहे. पण वेदाची भाषा न समजल्याने सामान्य बुद्धीचे विद्वान त्यातून भलतेच तर्क काढून स्वतःचे समाधान करतात व समाजाला अज्ञानात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ही अवस्था आता दूर केली पाहिजे. वेदांचा खरा अभ्यास केल्यास त्यातून कितीतरी ज्ञानविज्ञानाची दालने उघडी होऊन मानव समाजाचे त्यामुळे भले होणार आहे. आज माहीत नसलेले सिद्धांत व कूटशास्त्रे त्याद्वारे प्राप्त होऊ शकतील, पण तसा प्रयत्न मात्र व्हायला हवा. इंद्रियांची क्षमता आणि दिव्यानुभूती. एका सेकंदात 20 ते 20,000 स्पंदने असणारे आवाजच आपल्या कानाला ऐकू येतात. कानातील पडदे 20 अथवा 20,000 स्पंदनाच्या खाली अथवा वर असलेले आवाज ग्रहण करून त्याचे ज्ञान देऊ शकत नाहीत. योगमार्गाचा अभ्यास करून कानाची क्षमता वाढवून 20च्या खालील आणि 20,000च्या वरील स्पंदने आपण ऐकू शकतो. योगी कानाने पाहू शकतो आणि स्पर्शही करू शकतो. डोळ्यांची क्षमता तशीच वाढवून योगी पाहण्याच्या क्रियेद्वारा ऐकूही शकतो. म्हणून सूर्य चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशाद्वारे त्याचे नादही ऐकू शकतो. असल्या नादांना अनाहत नाद असे म्हणतात. एवढेच नव्हे तर शरीराचे प्रत्येक इंद्रियाद्वारे पंचगुणात्मक म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यासारखे अनुभव घेऊ शकतो. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. वटवाघूळ रात्रीच्या काळोखात सुखनाई व इतस्तता उडत असते. रात्रीच्या काळोखात त्याला कसे काय दिसते या प्रश्नाचा उलगडा आता झाला आहे. उडताना वटवाघूळ आपल्या तोंडाद्वारे एक प्रकारचा स्वरातीत आवाज उत्पन्न करीत असते. तो आवाज समोरील वस्तूंवर आदळून तो परावर्तित होऊन वटवाघुळाकडे परत येतो. परंतु परत येणाऱ्या स्वरातीत आवाजाची क्षमता आता वाढलेली असते. तो परतलेला स्वरातीत आवाज त्या वटवाघुळाच्या शरीरावर आदळून वटवाघुळाला त्या परावर्तित आवाजाच्याद्वारे दूरस्थ वस्तूंचा आगाऊ स्पर्श होत असतो. त्यामुळे वस्तूपासून दूर असूनसुद्धा त्याचा स्वरातीत स्पर्श आगाऊ झाल्यामुळे वटवाघूळ त्या वस्तूवर न आदळता त्याला चुकवून अन्य स्थळी जात असते. अशा तऱ्हेने स्वरातील आवाजाचे परिवर्तनाचे रूपांतर स्पर्शगुणात होऊन रात्रीच्या अंधकारातसुद्धा वटवाघुळाला सुखनई व उडता येते. योगीसुद्धा असल्याच क्लुप्तीने दूरचा स्पर्श करू शकतो, दूरचा ध्वनी ऐकू शकतो, दूरचे पाहू शकतो आणि असलेच चमत्कारिक वाटणारे प्रयोग करू शकतो. पण त्याकरिता इंद्रियांची क्षमता वाढवावी लागते. बोलपटात असल्यास तंत्राचा वापर करून प्रकाशाचे रूपांतर नादात केले जाते. चित्राच्या पट्टीवरील प्रकाश पुंजक्याद्वारे किरणशलाका पलीकडील विद्युत उपकरणावर पाडल्या जातात. त्या प्रकाशाचे रूपांतर ध्वनीत केले जाऊन
चित्रपटातील सर्व संभाषणे व नादलहरी श्रोत्यांना सादर केली जातात. ही कार्ये उपकरणांच्याद्वारे केली जातात. योगी आपल्या इंद्रियांची क्षमता वाढवून हे करू शकतो. प्रत्येक इंद्रियावर चित्त एकाग्र करून योगी त्यांची क्षमता वाढवून त्याद्वारे पंचगुणात्मक दिव्य अनुभव घेऊ शकतो. असले अनुभव इतरांना चमत्कारिक व असंभाव्य वाटतील, पण योगी तसले दिव्य अनुभव घेऊ शकतो. त्यातील हे शास्त्र आहे. हे प्रयत्नांचे शास्त्र आहे. अध्यात्माची आवश्यकता. स्वतःत असलेले दिव्य अस्तित्व ओळखणे म्हणजे अध्यात्म होय. अध्य अधिक आत्म या दोन उपशब्दांद्वारे अध्यात्म शब्द तयार झाला आहे. परंतु प्रमुख प्रश्न असा येऊ शकतो की अध्यात्माची आवश्यकताच काय आहे? केवळ आध्यात्मिक कल्पना अथवा जीवनयापन करून मानवाला काय लाभ आहे? प्रत्येक वस्तुजाताचे अथवा अस्तित्वाच्या मुळात जाऊन त्याचा शोध घेणे बुद्धिमान मानवाचा धर्म असतो. आणखीन एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो की असल्या मूल शोधनाची आवश्यकताच काय? आजचे वैज्ञानिक उत्क्रांत जग असल्या गूढ शोधाचेच फल होय. प्रत्येक अवस्थेच्या पलीकडे जाण्याची वृत्ती नसती तर इतके शोध लागून मानवी जीवन समृद्ध व समाधानी झालेच नसते. एखादे उपकरण अथवा यंत्र शोधले गेल्यानंतरसुद्धा त्यात समाधान न मानता त्यापेक्षाही अधिक उपयुक्त व सोयीस्कर यंत्र शोधून काढण्याची प्रवृत्ती संशोधकात दिसून येते. त्याचा लाभ समाजातील यच्चयावत घटक घेत असतात. त्या उपकरणांचा उपयोग करण्याची एक पद्धत व शिस्त असते. त्या शिस्तीने वागल्यास ती उपकरणे सुयोग्य तऱ्हेने वापरता येतात. अंतराळात प्रवास करणाऱ्या अंतराळ यात्रींना तर अधिक शिस्तीने व संयमाने वागायला लागते. अन्यथा ते चंद्रावर अथवा अन्य ग्रहांवर जाऊच शकणार नाहीत. विज्ञानापलीकडील मूळ अवस्था जे अध्यात्म, त्याची आवश्यकता यासाठीच असते. साधारण जीवनाकरता जर शिस्त व संयम आवश्यक आहे, तर चिरंतन सुखदायी अध्यात्माकरता आवश्यक अशी शिस्त व संयम का ठेवू नये? उत्क्रांतीत संयम आवश्यक असतो. उत्क्रांत जीव आपल्या जुन्या सवयी टाकून उच्च उत्क्रांत सवयींनी वागत असतो. त्यामुळेच उत्क्रांत जीवन शक्य झाले आहे. म्हणून ज्यांना मानवाचे अधिक उत्क्रांत जीवन आवश्यक वाटत असेल, असल्या विचारी व्यक्तींना अध्यात्माची आवश्यकता असते. उत्क्रांत आणि सुसंस्कृत जीवनाला आवश्यक असे संयमपूर्ण जीवन आजच्या पिढीला आवडत नाही. निसर्गातील पशूंचे स्वैरजीवन त्यांच्यासमोर असल्याने तसल्या स्वैरजीवनाचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने ते निसर्गातील पशुजीवनाचा हवाला देतात आणि तसलेच स्वैर पशुजीवन सुखी असते असे मानतात. लग्नसंस्था अथवा समाज नियमांच्या बंधनाचा त्यांना विचार नसतो. तसल्या बंधनांमुळे खरे सुख आणि उपभोग मिळू शकत नाही अशी त्यांची धारणा असते. त्यांच्या कल्पनेप्रमाणे ज्या समाजाने त्यांच्याकरिता काहीही केलेले नाही, त्या समाजाकरता त्यांनी संयम आणि त्याग का करावा असा ते प्रश्न विचारतात. निसर्गतःच असणाऱ्या लैंगिक आकर्षणामुळे ते नवपिढीला जन्म देतात आणि नैसर्गिक वात्सल्य भावनेमुळे संततीचे भरणपोषण करतात. तसे करताना ते पुढील पिढीवर उपकार करीत नसतात. नवी पिढी स्वतःचे कष्ट व बुद्धिसामर्थ्यावर आपले उदरभरण करून आपली जीवनयात्रा सुखाने चालू शकते. सुयोग्य व्यक्तीच जीवनाच्या संघर्षात जगू शकतात असे त्यांचे मत असते. म्हणून जिवंत राहण्याकरता तथाकथित सुसंस्कृत आचारविचार व संयमात राहण्याची त्यांना आवश्यकता नसते. उलट असले विचार जीवन दुःखी व बंधनात ठेवल्यासारखे आहेत असे ते मानतात. असले स्वतंत्र विचार करणारे लोक अध्यात्म आणि सामाजिक नीती या गोष्टी आपल्या वैयक्तिक बळजावाकरता राबणाऱ्या शिष्ट लोकांचे इतरांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान आहे असे मानतात. असल्या लोकांना धर्माची, अध्यात्माची पर्वा नसते. असल्या विचारांना ते अफूची गोळी मानतात. अशांचे असे म्हणणे काही अंशी खरे असते. कारण माकडे जशी झाडाला चिकटून राहतात, तद्वत सामाजिक भौगोलिकदृष्ट्या मान्य असलेल्या खोलचट चालीरीतींनाच धर्म मानून अनेक लोकांना अधिकाधिक संख्येत आपल्या संख्या
गटात येन केन प्रकाराने ओढून आणून त्यात निरर्थक धन्यता मानणारे धार्मिक लोक आज कमी नाहीत. आत्मज्ञानाकरता धर्मपंथाची स्थापना झालेली असते, संख्याबलाचा अहंकार करण्याकरता नव्हे. दारिद्र्य, अज्ञान आणि आत्मविस्मृती असल्या मानव जीवनाला मारक आचारविचारांची त्यांना पर्वा नसते. ते आपला मोठेपणा दाखवण्याकरता काय वाटेल ते करतील, पण स्वतःचे जीवन त्या आदर्शापासून वंचित ठेवतील. असल्या फसव्या पाखंडी लोकांचे जीवन असल्या नवविचारी व्यक्तींसमोर असल्याने ते अध्यात्म अथवा सुसंस्कारित जीवनाला दांभिक मानतात. त्याच्यामुळे असले नवविचारी लोक अध्यात्म आणि धर्माबद्दल मुळीच विचार करण्यात तयार नसतात. दारिद्र्यात खितपत पडलेल्या अज्ञानी लोकांबद्दल असल्या धर्ममार्तंडांना पर्वा नसते असं या नवविचारीन लोकांना वाटत असते. म्हणून ते सामाजिक नीतिनियम अथवा धर्म अध्यात्माबद्दल संपूर्णपणे उदासीन असतात. अध्यात्माची कास धरून राजकारण करणाऱ्या अथवा राजकारणाचा आधार घेणाऱ्या आध्यात्मिक कार्यकलापाबद्दल आपणास कर्तव्य नाही. पूर्णत्व आणण्याकरता आवश्यक अशा उत्क्रांतीच्या अग्रवत मार्गाबद्दल आपणास विचार करायचा आहे. उच्च अवस्थांकरिता निम्न अवस्थांचा त्याग केल्याविना उत्क्रांती घडत नसते. उत्क्रांतीच खालच्या अनुत्क्रांत अवस्थाचा त्याग करायला लावते. जसे सुरवंट स्वतःभोवती कोश तयार करून काही काळ त्यात राहून त्यापेक्षा उच्च अशी फुलपाखराची अवस्था प्राप्त करतात व निम्न सुरवंट अवस्थेचा नाश करतात. उत्क्रांतीच्या नियमानुसार न वागणाऱ्या योनींना आपल्या योनी अस्तित्वालाच मुकावे लागते. प्राचीन डायनासोर इत्यादी भव्य काय योनींना असाच स्वसंहार पाहावा लागला होता. स्वतःच्या अनुत्क्रांत अवस्थांचा त्याग करून उत्क्रांतीच्या मान्य उच्च अवस्थांचा त्याग न करणाऱ्यांना नष्ट व्हावेच लागते. असा नियतीचा नियम आहे. म्हणून ज्यांना उच्च उत्क्रांत जीवन जगायचं असेल त्यांना सुखावह व आकर्षित वाटणाऱ्या निम्न अवस्थांचा त्याग करावाच लागेल. अन्यथा नष्ट होणे हाच त्यांच्यासमोर पर्याय आहे. उन्नत जीव अनुत्क्रांत जीवनाच्या आकर्षणाला कधीच बळी पडत नसतात. उत्क्रांतीला उन्नत उच्च संस्कारित जीवन हवे, जे जीवन शर्यतीत टिकेल. उत्क्रांती म्हणजे संस्कारित जीवन होय, जे उच्च संस्कृतीला जन्म देत असते. संस्कृतीचा येथील आशय कथित धर्मपंथ अथवा सभ्यता नव्हे. असल्या कथित धर्मपंथांचा व भौगोलिक सभ्यतांचा पूर्वकालात बरेच वेळा नाश झाला आहे. जे सनातन सत्य असेल तेच या प्रवाहात टिकते. अन्य अवस्थांचा नाश होऊन त्यांचे नावसुद्धा राहणार नाही. म्हणून सुसंस्कृत विचारी जीवन उत्क्रांतीकरिता आवश्यक आहे. वैदिक परंपरा सहस्रावधी वर्षापासून हेच सांगते. सनातन याचा अर्थ जे जुने सत्य असेल ते नवीन कालाला धरून त्या भाषेत व स्वरूपात मांडणे होय. सत्याला जुने अथवा नवे असे काहीच नसते. जसा सागर जुनाही नसतो अथवा नवीनही नसतो, तो सदा भरलेलाच असतो. तो जीवांचे जीवन झालेला असतो. आपण सुखाकरता सुख देणाऱ्या उपकरणांवर अवलंबून राहतो, पण ती सुखद उपकरणे शोधून काढण्याकरिता वैज्ञानिकांना आयुष्याची अनेक वर्षे कष्टात घालावी लागतात. तेव्हा सुखद उपकरणे ते शोधून काढू शकतात. सुखाच्या लालसेकरता आपण सापाच्या कातेप्रमाणे निम्न अवस्थांचा त्याग करीत असतो. उच्च अवस्थांकरता निम्न अवस्थांचा त्याग हा उत्क्रांतीचा रूढ मार्ग आहे. सुखाच्या अनुत्क्रांत अवस्थांना चिकटून बसणाऱ्या लोकांना खरे सुख तर मिळणार नाहीच, पण जीवनाच्या शर्यतीत लवकर नष्ट व्हायला लागेल. मानवाचे शरीर व जीवन उत्क्रांतीची उच्चतम अवस्था आहे असे मानण्यात येते आणि ते खरेही आहे. पण अजून एक उच्च उत्क्रांत अवस्था शिल्लक राहिली आहे आणि ती म्हणजे परमोच्च योगी होय. योगी हा परमात्मा अवस्थाच होय, कारण तो प्रकृतीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून प्रकृतीच्या सदा वर असतो. प्रकृतीच्या अधीन नसून तो प्रकृतीला राबवतो. उत्क्रांतीच्याद्वारे होणाऱ्या उन्नयनाला अगणित काल लागतो. तावत काल ज्यांना थांबायचं असेल त्यांनी थांबावे, पण पराक्रमी पुरुष इतका काल थांबत नाही. तो याची देही याची डोळा पूर्णत्व अपेक्षितो. त्या पूर्णत्वाकरिता
संयम व सतत परिश्रम आवश्यक असतात. पूर्वी पृथ्वीच्या अन्य भागात जाण्याकरिता पायी अथवा घोड्यावर बसून यात्रा करीत असत. नंतर आगगाड्या निघाल्या. त्यांनाही वेळ लागतो, म्हणून आता विमानाचा प्रवास सर्वात जलद व सुखकारक मानला जातो. ज्याला ज्याला शक्य आहे तो विमान यात्राच पसंत करतो. अशा रीतीने आपल्याला कालाच्या वर जायचे असते. कालाच्या वर जाण्याकरता अध्यात्म मार्ग अथवा योग मार्ग अत्यंत सुयोग्य मार्ग आहे. योगी उत्क्रांतीची अंतिम अवस्था होय. योगी प्रकृतीला आपल्या दिमतीत ठेवतो. तो स्वयंभू संपूर्ण अस्तित्व होय. मानवी जीवनाचे हे अंतिम आश्रयस्थान आहे. असल्या परमयोग्यांना पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकताच नसते. जीवनयात्रा असेपर्यंत तो देहाद्वारे कार्य होऊ देतो. जसे किल्ली दिलेल्या घड्याळाचे काटे घड्याळाच्या स्प्रिंगमध्ये ताण असेपर्यंत चालू राहतात. गीता असल्या परमयोगाचे वर्णन करते. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. एषा ब्राह्मी स्थिती पार्थं नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति.